विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये तुळजापूर तालुक्यासहित 72 गावचा या ठिकाणी समावेश आहे। मी समाजवादी पार्टीतर्फे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आघाडीचं चिन्ह घेऊन अधिकृत चिन्ह सायकल चिन्ह आहे, चिन्ह घेऊन उभा आहे। या तालुक्यातील नाना जयसिंह पाटील या आमदारने तालुक्यात कुठलाच विकास केलेला नाही, म्हणून या तालुक्यामधील सर्व जनता त्यांना यावेळेस नाकारत आहे। तुळजापूर तालुक्यातील जनतेची मी कामं करतोय म्हणून जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे। आज तुळजापूर तालुक्यामध्ये जे आमदार नाना जयसिंह पाटील यांनी काळा दिवस पाळला म्हणून संपूर्ण मराठा समाज नाराज आहे। आणि ह्या मराठा समाजामध्ये मी पण मराठा समाजाचा मी एक घटक आहे। आणि या मराठा समाजाला काळा दिवस पाळल्यामुळे मराठा समाज कोणी मतदान करणार नाही। या तालुक्यामधील सर्व मराठा समाजाचे सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की मी आघाडीचा उमेदवार आहे आणि माझ्या सायकल या चिन्हाला सर्वांनी सहकार्य करावं, मतदान करावं अशी सर्वांना विनंती करीत आहे। तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि या तुळजापूर शहरामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे अशा शहरातील सर्व महिला पुरुष, या गावातील लहान मुली, लग्न होऊन गेलेल्या मुली सर्वांना या तुळजाभवानी मंदिरमध्ये तुळजापूरला आल्यानंतर माझ्या मुलींना, जावयांना, त्याच्या लेकराला, तुळजापूर जाणाऱ्या सर्व रहिवाशांना तुळजापूरमधल्या मंदिरामध्ये लाईनमध्ये उभं राहते यापुढे कधी उभं देणार नाही। तुळजापूर शहरातील सर्व व्यक्तीला डायरेक्ट पितळी दरवाजामधून दर्शनाची व्यवस्था मी स्वतः करणार। आणि अभिषेकाबद्दल जे काय अभिषेक पास यात्रेकरी करतात ते ऑनलाईन करतात, त्यामध्ये पुजाऱ्याची संमती असल्याशिवाय ऑनलाईन करू नये असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहे। आणि पुजाऱ्याच्या हातून पूजा व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने देवीची पूजा पारंपरिक चालू आज झालेली आहे ती व्हायला पाहिजे। तुळजाभवानी मंदिराचा जो आराखडा आहे तो पूर्वीचा आराखडा सगळा रद्द करून तुळजापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, सर्व पुजाऱ्यांना, सर्व फेरीवाल्याला, गावातील सर्व प्रमुख व्यक्तीला आणि गावातील सर्व व्यक्तीला विचारल्याशिवाय आराखडा तयार होणार नाही। हा आम्ही नवीन आराखडा तयार करू, आलेले पैसे आम्ही त्या आराखड्यासाठी वापरू असं मी आज या ठिकाणी सर्वांना सांगतो।